आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री समर्थ रामदास स्वामींची निर्याण कथा. स्वामी त्रिकालदर्शी होते हे त्यांच्या चरित्रातील अनेक उदाहरणातून प्रसंगातून लक्षात येते. त्यांच्या जीवनातील कोणता प्रसंग केव्हा येणार हे तर ओळखत असतच, पण आपले निर्याण केव्हा होणार आहे हे देखील त्यांनी आधीच जाणले होते. त्यांच्या निर्याणास 6 महिने वेळ होता तेव्हापासूनच त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केले होते. फक्त दूध घेत असत. शरीर थकले होते म्हणून त्यांनी निर्णय घेतला, आता गडाच्या खाली काही जायचे नाही. त्यांचे काही शिष्य देखील श्रेष्ठत्वास पोहोचलेले होते. अक्का व उद्धव या शिष्यांनी ओळखले होते. त्यांनी स्वामींना सांगितले, गडावर थंड हवेचा त्रास आपणास होईल आणि तो होऊ नये म्हणून आपण चाफळला चालावे. परंतु त्यांनी नाही म्हटले. शके 1603 म्हणजेच इसवी सन 1681 मध्ये श्री कल्याण स्वामी गडावर आलेत व त्यांनी दासबोधाचा 20वा दशक लिहिला. त्यानंतर स्वामींनी त्यांना बोलवले व सांगितले, हे कल्याणा, आता मी आज्ञा दिल्याशिवाय पुन्हा गडावर येऊ नये. कल्याण स्वामींनी त्यांना नमस्कार केला, आज्ञा प्रमाण मानली व तेथून निघून डोमगावास गेले. त्यानंतर स्वामींनी बोलणे देखील कमी केले. पण अक्का व उद्धव त्यांची चौकशी करण्यास येत असत. पुढे काही दिवसानंतर अक्कांनी स्वामींना विनंती केली, आपण कार्याच्या सेवेची वाटणी करून द्यावी, कुणी कुणाच्या आज्ञेत राहावे ते सांगावे. तेव्हा समर्थांनी सांगितले, आपण सर्व अक्कांच्या आज्ञेत राहावे. पण अक्का म्हणाल्यात, मी बाई माणूस, माझे कुणी नाही ऐकले तर काय करणार, त्यापेक्षा कुणा शिष्यास सांगावे. समर्थांनी सांगितले, सर्वांनी उद्धवाच्या आज्ञेत राहावे. त्यांनी पण सांगितले, ही जबाबदारी माझ्याकडून पूर्णपणे निभावली जाणार नाही. तेव्हा समर्थांनी सांगितले, श्रेष्ठांच्या मुलांना म्हणजेच त्यांचे मोठे बंधू गंगाधर पंत यांच्या मुलांना बोलवण्यास सांगितले. पण मुले आले नाहीत. तेव्हा समर्थांनी पुन्हा विचारले, मुले का आले नाहीत. तेव्हा काही शिष्यांनी सांगितले, जांब गावाच्या आसपास दंगा सुरू असल्याने ते येऊ शकले नाहीत. तेव्हा समर्थ म्हणाले, आता तरी मी असेपर्यंत ते येऊ शकणार नाही, पण नंतर ते गडावर आल्यानंतर त्यांच्या आज्ञेत सर्वांनी राहावे असे सांगितले. माघ शुद्ध षष्टीचा दिवस उजाडला आणि समर्थांनी शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. माझे इहलोकीचे वास्तव्य लवकरच संपणार आहे हे कुणाच्या लक्षात आले आहे का. म्हणून त्यांनी सर्व शिष्यांसमोर अर्धा श्लोक म्हटला. रघुकुळ टिळकाचा वेध सन्निध आला, तदुपरी भजनासी पाहिजे सांग केला. स्वामींनी इतके म्हणताच त्यांचे शिष्य उद्धव म्हणाले, अनुदिनी नवमी हे मानसी धरावे, बहुत लग बघीने कार्य सिद्धी करावी. हे ऐकून समर्थांना आनंद झाला. शाब्बास उद्धवा असे म्हणून त्यांच्या पाठीवर हात फिरवला. ज्यांचे शिष्य इतके श्रेष्ठ होते ते स्वतः स्वामी किती श्रेष्ठ होते याची प्रचिती पुढील प्रसंगातून येते. माघ वद्य पंचमीस तंजावरहून पंचधातूच्या श्री रामरायांच्या मूर्ती आणल्या. त्या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे एका अंध कारागिरास स्वामींनी दृष्टी दिली व त्यास मूर्त्या तयार करण्यास सांगितल्या होत्या. त्या मूर्त्या आणल्यानंतर त्यांची प्राण प्रतिष्ठा केली व स्वामी मूर्तींसमोर बसलेत. ध्यान करण्यास सुरुवात केली व रामरायस म्हणाले, हे प्रभू, आपल्या आज्ञेनुसार कृष्णातीरी राहून जगत उद्धाराचे कार्य मी केले आहे. आता इच्छा एवढीच की आमच्या मागे आपणच संप्रदाय वाढवावा. तेव्हा श्रीराम प्रभू म्हणालेत, आपल्याप्रमाणे जे कोणी पुरश्चरण करेल त्यास प्रत्यक्ष दर्शन देऊन त्याच्याकडून जगत उद्धार करवीन व त्यांच्या हातून उपासना वाढवीन. पुन्हा समर्थ म्हणालेत, आमच्यासारखे पुरश्चरण सर्वांकडून होणार नाही, काहीतरी सोपा मार्ग सांगावा. तेव्हा श्रीराम म्हणालेत, जो कोणी त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप सर्व कार्य करीत असतानाही म्हणत म्हणत 13 कोटी पूर्ण करेल त्याचा मी उद्धार करेन. नंतर श्रीराम अदृश्य झाले. माघ वद्य नवमीचा दिवस उजाडला. समर्थांनी श्रीरामरायाचा साष्टांग नमस्कार केला. अक्कांनी विनंती केली, काहीतरी ग्रहण करावे, म्हणून त्यांनी साखर पाणी घेतले व श्रीराम प्रभूंच्या समोर बसलेत. तेव्हा अक्कांनी विचारले, महाराज, आता आपले दर्शन होणार नाही म्हणून वाईट वाटते. स्वामींनी सांगितले, आता हा पंचभौतिक देह केव्हा तरी जाणारच ना. तुमची आमची हीच शेवटची प्रत्यक्ष भेट आहे. पण अक्कांनी पुन्हा विचारले, पण यापुढे तुम्हाला भेटावेसे वाटले तर. तेव्हा स्वामी म्हणाले, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट गवसेल की. आत्मा रामदास बोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असताना करावा हो खेद भक्तजनी.
याप्रमाणे सर्वांचे समाधान केले व नंतर प्रभू श्री रामरायास नमस्कार केला व त्यांच्याकडे पाहतच मोठ्याने 3 वेळा श्री राम नामाचा गजर केला व शांतपणे देहत्याग केला. समर्थांच्या मुखातून दिव्य तेज निघून श्री रामरायाच्या मुखात प्रविष्ट झाले. श्री समर्थ रामदास स्वामींनी आपला अवतार संपवला अशी वार्ता महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात पसरली. मठाच्या उत्तरेस एक खड्डा होता. तिथे बेल, तुळशी, चंदन, सुवासिक द्रव्य हे सर्व एकत्रित करून चिता तयार केली व अग्निसंस्कार केला. 2 दिवसांनी स्वयंभू वालुकामय समाधी भूपृष्ठावर आली. याच समाधीवर श्री छत्रपती संभाजीराजांनी 2.25 महिन्यात देऊळ बांधून त्यात प्रभू श्री रामांची प्राण प्रतिष्ठा केली. समर्थ निज धामास गेले हे कल्याण स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणले. क्षौर कर्म केले व 10 दिवस अशौच पाळले. नंतर कल्याण स्वामी गडावर आलेत. त्यांना स्वामी दिसेनात म्हणून ते रडू लागले. त्यांच्या समाधीस्थळी जाऊन माऊली माऊली मला दर्शन द्यावे अशी आर्त हाक दिली आणि समर्थ समाधीतून प्रकट झाले. त्यांनी सांगितले, हे बाळा कल्याणा, माझ्या देहत्यागानंतर तुला किती दुःख होईल हे मी जाणले होते, म्हणूनच मी तुला बोलवले नाही, पण मानसपूजेच्या वेळी तुला प्रत्यक्ष दर्शन देईन असे सांगितले. महाराज समाधीतून बाहेर आल्यामुळे समाधीस जी चीर पडली ती आजही प्रत्यक्ष साक्ष म्हणून दिसते हे विशेष. संत श्रेष्ठ समर्थ श्री रामदास स्वामींना साष्टांग प्रणाम करून हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.